नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारदगा कुस्ती मैदानात पृथ्वीराज खरातने मारली बाजी. कारदगा ग्रामदैवत श्री बंगाली बाबा देवाच्या उर्सानिमित्त भरवण्यात आलेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात 1 नंबरची कुस्ती पृथ्वीराज खरात तळंदगे विरुद्ध साहिल आर्मी हरियाणा यांच्यात जवळजवळ 15 मिनिटे अतितटीची होऊन अखेर पृथ्वीराज खरातने साहिल आर्मीवर घुटना डावावर बाजी मारून कुस्ती प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रारंभी या कुस्ती मैदानाचे उद्घाटन युवा नेते बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फीत कापून व लहान पैलवानांच्या कुस्त्या लावून करण्यात आले. यानंतर बसवप्रसाद जोल्ले यांचा सत्कार बंगाली बाबा उरूस कमिटीचे अध्यक्ष अरविंद खराडे, उपाध्यक्ष लक्ष्मण पसारे व सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना बसवप्रसाद जोल्ले म्हणाले की आजच्या धावपळीच्या जगात आरोग्य निरोगी राखणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कुस्ती कला गरजेची आहे आणि ही कला कारदगा बंगाली बाबा उरूस कमिटीने उरसात कुस्ती मैदान भरून जपण्याचा प्रयत्न केला याचा अभिमान असल्याचे सांगितले. यावेळी उरूस कमिटी अध्यक्ष अरविंद खराडे यांनीही मनोगत व्यक्त केले. या मैदानात 2 नंबरची कुस्ती ओंकार पाटील कोल्हापूर विरुद्ध निरंजन माळी कारदगा यांच्यात होऊन निरंजन माळीने गदालोट डावावर विजय मिळवून कारदगा गावचे नाव उज्ज्वल केले. तर 3 नंबरची कुस्ती हर्षद काटकर कोल्हापूर विरुद्ध विपुल हरियाणा यांच्यात होऊन हर्षद काटकरने कोल्हापुरी डावावर विजय मिळवला. त्याचबरोबर 4 नंबरच्या कुस्तीत राजेश शिंगाडे हुपरी याने उमेश आयदुडी बेळगाव याच्यावर घिस्सा डावावर मात करून कुस्तीप्रेमीतून प्रतिसाद मिळवला. या कुस्त्याबरोबर लहान, मध्यम व मोठ्या गटातील पैलवानांनी एकापेक्षा एक अशा कुस्त्या करून कुस्ती मैदानाला रंगत आणले. या कुस्ती मैदानात पंच म्हणून लक्ष्मण पसारे, उत्तम खराडे, देवाप्पा देवकते, अप्पासू सावंत, चंद्रकांत बनकर आदींनी काम पाहिले. हे कुस्ती मैदान पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी एकच गर्दी केली होती. या कुस्ती मैदानाचे निवेदन प्रकाश काशीद यांनी उत्कृष्ट प्रकारे करून मैदानाची शोभा वाढवली. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावी अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगाहून रंगराव बन्ने, बारवाड. त्यांच्या नावाचे इस्माईल पटेल, माजी ग्रामपंचायत कारभार. आणि अण्णांना अचानक आम्ही परवा दिवशी जाऊन सांगितले की असं असं नवीन उद्घाटन आहे, याचं उद्घाटनासाठी आपण घ्यायला पाहिजे, कारण वहिनी केरळ आहेत, जोल्ले यांना पण कामातच आहेत. परंतु आमच्या सर्व लोकांची आशा असतात आणि तरुणांचा आशा असतात. त्यांच्या हस्ते आता उद्घाटन सोहळा कुस्ती मैदानाचा झालेला आहे. बंधूंनो, गेल्या 10 दिवसापूर्वी आम्ही सर्व भाजप कार्यकर्त्याने अण्णावहिनींना एक विनंती केली होती की नदीकडच्या बाजूचा जो रस्ता आहे तो जरा त्वरित मंजूर करावा. अण्णावहिनींनी सांगितलं त्वरित हा शब्द बाजूला काढा आणि उद्यापासून रस्त्याचं मटेरियल ते पहिला रस्ता करून घ्या. समोर आपल्या 1,15,00,000चं काम चालू आहे. परंतु सरकारबद्दल थोडीशी अडचण आहे, पण वहिनीने अण्णांचा शब्द आहे की काय वाटेल ते उद्या अरविंदांना आणि उरूस कमिटींना हे जे आपलं 1,15,00,000चं काम येत्या 1 ते 2 वर्षात 100% पूर्ण होणार. आम्हाला ते काम थोडं अपुरा, पण काम देखील आम्हाला त्यांनी करू दिलं नाही. आम्ही दुसरं बांधकाम सुरू केलं, पण अण्णावहिनीचा शब्द आहे की त्या कामामध्ये इतरांनी कुणीही पैसा घालू नका, आम्ही जो शब्द दिला ते काम पूर्ण करणार. आमचं नेहमी बसवणारा सांगणं असते की तरुणासाठी आम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. परवा देखील साधारण अर्धा ते पाऊण तास जिमचा असू दे, हा विषय पूर्णपणे चर्चेला. फक्त अरविंदांना मुलं तयार होऊ द्या, जो काय फंड लागल आणि जे काय करा असेल तरुणांसाठी राजकारण विरहित जेवढं काय तुम्हाला कार्य तरुण मुलांसाठी करायचं तेवढं करा, आम्ही द्यायला तयार आहे म्हणून सांगितले. कारदगाच्या ग्रामदैवत श्री पीर बंगाली बाबा यात्रेचे निमित्त आयोजित ह्या कुस्ती मैदानाच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे आताच मनोगत व्यक्त केलेले यात्रा कमिटीचे अध्यक्ष अरविंद खराडेजी, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक देवाप्पा देवकातेजी, युवा नेते सुदीप उगळे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व माझे बंधूंनो आणि सर्व माझे युवा मित्रांनो, ज्यांनी सांगितले की अण्णा वहिनीजींनी या कारंजामध्ये काय काय विकासासाठी काम केलेलं आहे
तर तुम्हा सर्वांना माहीत असल्यासारखं आपण लहानपणापासूनच एक मन ऐकत आलेलं आहे, हेल्थ इज वेल्थ म्हणून. म्हणजे आपलं आरोग्य हीच आपलं खरं संपत्ती आहे. आणि आजच्या काळात 21व्या शतकात एवढं फास्ट आपलं जीवनशैली झालेलं आहे. आज भारत देशामध्ये डायबेटीस असू दे, हार्ट पेशंट हे सगळं वाढत चाललेलं आहे. तर ह्या असलं युगामध्ये आपलं शारीरिक आरोग्य हे जपून ठेवण्याचं हे खूप महत्व आहे. आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी खेळ खेळायला पाहिजे. आज आम्ही फुटबॉल असू दे, क्रिकेट असू दे, सगळं खेळत असतो. परंतु या सगळ्यामध्ये कुस्ती हे खूप महत्वाचं आहे. कारण कुस्ती फक्त एक खेळ नाही, तर हे आपलं भारतचं संस्कृती आणि परंपरेचे एक अविभाज्य भाग आहे. आणि आज जे काही उरूस कमिटीवाले हे आज कुस्ती मैदान ठेवलेलं आहे, हे फक्त एक खेळचं टुर्नामेंट ठेवलेलं नाही, तर आपलं भारतचं संस्कृती आज भारतचं संस्कृती हे जोपासण्याचं एक काम त्यांनी करायला लागलेत म्हणून तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. आणि येणाऱ्या काळामध्ये आता अरविंदांनी पण सांगितले की इथं कुस्ती मैदानचं साईड एक गॅलरीचं पण व्यवस्था व्हायला पाहिजे म्हणून. आता ऑलरेडी 15 लाखाचं रोडचं व्यवस्था करून दिलेलं आहे वहिनीजी. त्याचबरोबर स्ट्रीट लाईटचं व्यवस्था करून दिलेलं आहे. तर ह्या कुस्तीचं एक प्रोत्साहनासाठी हे गॅलरीचं पण व्यवस्था करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही जोल्ले ग्रुप तर्फे करतो म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो. आणि एकदा तिथं विरुद्ध पैलवान विक्रम कुस्तीचे मानकरी श्री माळू लग्माना जत्राटे इथे थांबा. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीचे पैलवान ओंकार पाटील कोल्हापूर विरुद्ध पैलवान निरंजन वाळी कारंजा. या कुस्ती शौकीनाने याची नोंद घ्यायच्या. तिसऱ्या क्रमांकाची त्यांचे जोडदार साहिल आर्मी हरियाणा. साहिल आर्मी हरियाणा 25 सालातील या उर्साचं पहिल्या क्रमांकाचा विजेता म्हणून मान मिळवलेला पैलवान साहिल आर्मी पुन्हा उपस्थित झालेला आणि प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी लढतोय. परत एकदा मी सांगतो, या बाजूला उभा राहिलेल्या कोणी स्टेजवर आम्ही खाली उतरतो. चला पाठीमागा कोणी या इकडे पाठीमागे स्टेजवर आम्ही खाली उतरतो. या बहिणींना करायचा तो विजेता मानकरी होता. याच कुस्तीसाठी गजानन काशीद आणि विजय डांगे यांच्याकडून चांदीची